हे आहे लकव्याचा विडा. आणि लकवा हा आता या पेशंटसाठी माझ्याकडून कमीत कमी 5 ते 6 विडे केलेले आहेत. पहिल्या वेळेला यांना चेतना नव्हती. या पेशंटला अजिबात कुठलाच होश नव्हता. त्यावेळेस आपला विडा दिल्याच्यानंतर या पेशंटला बिलकुल आता सरेदस चलण्यासाठी त्यांना पाय उचलता येतो. आपलं औषध विड्यामधून आहे आणि भस्मामधून पण आहे. आणि दुसरी गोष्ट, हे नागवेलीच्या पानाच्या विड्यामध्ये औषध आहे. पूर्ण टोटल वनस्पती आहेत. ही वनस्पती आपल्या महाराष्ट्रामधली नाही, हिमालयामधली वनस्पती आहे. आणि हे वनस्पती चारल्याच्या नंतरच हा पेशंट रिकवर झालेला आहे. आणि इथं आम्ही शेतामध्ये आलो आहो. हा पेशंट शेतामध्येच आहे. आता या पेशंटचा आवाज येत नाही. ह्यांना बोलता येत नाही तेवढं जास्त, फक्त चलायला येऊ लागले. तरी यांना थोडंसं आणि वेळ द्यावं लागते. वेळ दिल्याशिवाय यांना आपलं बोलता येणार नाही. का तर यांचं सर्क्युलेशन आत्ता चालू झालेलं आहे. आपलं आयुर्वेदिक ज्यावेळेस पेशंटच्या शरीरामध्ये दवाखान्यामध्ये इंजेक्शन म्हणजे आपलं सलाईन दिलेलं पाणी जे राहतं, ते पाण्यामुळं आपलं औषध काम करू शकत नाही. कुठल्याही आयुर्वेदिकवाल्याचं किंवा कुठल्याही वैद्याचं औषध सलाईनच्या पाण्यावर काम करत नाही. हे आयुर्वेदाच्या लोकांना कळत नाही. माझा पेशंट रिकवर होत नाही म्हणतात. रिकवर कसा होत नाही, ते दवाखान्यामध्ये जे सलाईन दिलेलं राहतं ते शरीरामध्ये पाणी जाऊन रक्त थंड पडलेलं राहतं. त्याच्यामुळं पेशंट लवकर रिकवर होत नाही. आणि सलाईन दिलेले जे औषधं राहतात, सलाईनमधून जे पाणी दिलेलं राहते ते पाणी बाहेर काढण्यासाठी पण आपण आयुर्वेदामधून औषधं देऊन ते सलाईनचं पाणी बाहेर म्हणजे टोटल त्याची IV करून, IVचं जे दिलेलं इंजेक्शन आहे, सलाईन आहे, ते सलाईनचं पाणी त्यांच्या लघवी वाटे किंवा संडास वाटे गेलं तरच ते आपलं आयुर्वेदिकमधलं औषध काम करतं. काही लोक वैद्य परेशान राहतात की बाबा आपला पेशंट रिकवर होत नाही, आपल्या पेशंटला आपण औषधं देऊनसुद्धा आपल्या पेशंटला वेळ लागतो असं म्हणून काही लोक परेशान होतात, वैद्य लोक. पण तसं नाही. ते ज्या वेळेस पहिल्या सुरुवातीला हे अटॅक आल्याच्या नंतर ज्यावेळेस दवाखान्यात गेले की त्यांनी लगेच IV लावतात, की सलाईन लावतात. त्या सलाईनमधलं पाणी शरीरामध्ये गेले की आपलं आयुर्वेदिकमधलं औषध कुठलंच काम करत नाही. हे मी कुठल्याही शर्तीवर मी त्याला सिद्ध करून दाखवतो. पण असं नाही की बाबा काही पेशंटचं रिकवर होतं बी त्या पेशंटच्या तब्येतीवर असतं. त्या पेशंटची तब्येत रिकवर नॉर्मल 25%, 75%, 35%, 40% जर असेल तरच असे पेशंट दुरुस्त होतात. आणि बोलायला येत नाही. हे बोलणं येणं म्हणजे मेंदूमधला आजार आहे. मेंदूपासून सुरुवात झालेली आहे. ह्या लोकाला आपण बोललेलं बी समजत नाही आणि त्यांनी काय म्हणल्यात हे बी त्यांचं बी समजत नाही आपणाला. अशा प्रकारे मी परत लाईव्ह आलेलो आहे. आणि लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. आणि मी आपलं सरदा आयुर्वेदिक सेंटर जीवन वेलनेस या प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मी काम करतो. आणि इथून पुढे कुणाला जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर आहे 98 81 85 18 82. या नंबरवरती मला संपर्क साधा. आणि इतर लोक 10 वर्षाचा जरी लकवा असेल तर आपल्याकडे दुरुस्त होतो. आणि बरेच काही औषधं आहेत. शुगर आहे, BP आहे, मुतखडा आहे, अशा बऱ्याच रोगावरती औषधं आहेत. कॅन्सरपर्यंतची औषधं आहेत. पण मी कॅन्सरच्या ह्याच्यावर काही कुठला मी उल्लेख करत नाही. अशा प्रकारे पूर्ण टोटल आयुर्वेदिक आहे. आणि ज्यांना काही गरज आहे आपल्याकडं कॅम्बो मिळतो, सर्व भेटतं आपल्याकडं. धन्यवाद.